तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, काळी क्रांती संकल्पना कशाशी संबंधित आहे? उत्तर कमेंट करून सांगा. काळी क्रांती संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर खनिज तेलाशी काळी क्रांती संकल्पना आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा आहे, मनुदेवी धबधबा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? उत्तर कमेंट करून सांगा. मनुदेवी धबधबा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर जळगाव या जिल्ह्यात मनुदेवी धबधबा स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा आहे, कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णकाठ हे आत्मचरित्र आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले बरोबर उत्तर होईल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? मोस्ट IMP प्रश्न आहे. प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केले आहे. पोलीस भरती वेळी खूप वेळा हा प्रश्न विचारला आहे, तरी हा प्रश्न नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न आहे, निष्काम कर्ममठची स्थापना कोणी केली? व्हेरी मोस्ट IMP प्रश्न आहे हा. निष्काम कर्ममठची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 महर्षी धोंडो केशर कर्वे यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केली आहे. तर याची साल तुम्ही कोणत्या साली स्थापन केले आहे हे कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न आहे पुढचा, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर वि. शिरवाडकर हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहे. अनेक प्रश्न आहे की वि. शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे हे कमेंट करून तुम्ही उत्तर द्या. तर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्याचे सरोवर आहे. पुढचा प्रश्न बघू, किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी किती वर्ष पूर्ण हवे? तर 30 वर्ष पूर्ण हवे. 30 वर्षाचा व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकतो. प्रश्न पुढचा आहे, तानसा अभयारण्य कोठे आहे? तानसा अभयारण्य कोठे आहे हे कमेंट करून उत्तर द्या. तर पालघर येथे तानसा अभयारण्य स्थित आहे. पुढचा आहे, भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार. तर तुम्हाला अनेक प्रश्न आहे की ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना केव्हा झाली हे कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न पुढचा पाहू, शौर्य पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतो? मोस्ट IMP प्रश्न आहे. शौर्य पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतो? ऑप्शन्स खाली दिलेले आहेत. तर राईट आन्सर असेल राष्ट्रपती. राष्ट्रपतीद्वारे शौर्य पुरस्कार दिला जातो. प्रश्न पुढचा पाहू, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कोठे आहे? नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर. ऑप्शन समोर आहेत. कमेंट करून उत्तर द्या. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कोठे आहे? तर नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? तर चेतापेशी ही मानवी शरीरातील मोठी पेशी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा आहे, ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली? ग्रामसभांना आपली मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली? तर 1967 चा ग्रामपंचायत कायदा. नोट डाऊन करून घ्या प्रश्न. ग्रामसभांना मान्यता 1967च्या ग्रामपंचायत कायद्यानुसार देण्यात आली. प्रश्न पुढचा आहे,
जागतिक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 8 सप्टेंबर. ऑप्शन क्रमांक 3 आपले बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? तर याचं बरोबर उत्तर होईल नंदुरबार. ऑप्शन क्रमांक 4 आपले बरोबर उत्तर होईल. प्रश्न आहे पुढचा, कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, सातारा, पालघर, गडचिरोली. ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर रायगड जिल्ह्यात कर्नाळा अभयारण्य स्थित आहे. मराठी राजभाषा दिन केव्हा साजरा केला जातो? मोस्ट आयएमपी प्रश्न आहे. मराठी राजभाषा दिन केव्हा साजरा करतात? तर 1 मे रोजी. पुढचा आहे, महात्मा गांधी यांच्या मुलाचे नाव काय आहे? मोस्ट आयएमपी प्रश्न आहे. महात्मा गांधी यांच्या मुलाचे नाव काय आहे? तर हरिलाल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस भरतीला खूप वेळा हा प्रश्न येऊन गेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. 1962ला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली आहे. प्रश्न पुढचा आहे, भारतातील कोणत्या राज्यात रबराचे सर्वाधिक उत्पादन होते? रबराचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर केरळ या राज्यात होते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर वारणा या नदीवर चांदोली धरण स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. क्योटो करार कशाशी संबंधित आहे? क्योटो करार कशाशी संबंधित आहे? ऑप्शन तुमच्यासमोर आहे. उत्तर कमेंट करून सांगा. तर क्योटो करार संबंधित आहे पर्यावरणाशी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात CIDचे मुख्यालय कोठे आहे? एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पोलीस भरतीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात CIDचे मुख्यालय कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र CIDचे मुख्यालय स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न पुढचा आहे, सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या नद्यांची खोरे वेगळी झाली आहेत? पोलीस भरतीला येऊन गेलेला प्रश्न आहे हा. सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या नदीची खोरे वेगळी झाली आहेत? तर नर्मदा व तापी या नद्यांमुळे सातपुडा पर्वतरांगेची नद्यांची खोरे वेगळी झाली आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? दाल सरोवर कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. दाल सरोवर स्थित आहे जम्मू काश्मीर या राज्यात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न आहे, भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे? आत्ताचा करंटचा प्रश्न आहे हा. भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे? उत्तर कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा. तसेच आमच्या टेलिग्रामला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता.